नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अरविंद पाटील. माझ्या मराठी गुरु 1981 या यूट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा शिकू मराठी आनंदाने या पाठ्यपुस्तकातील धडा दुसरा चिमणीचे घरटे याचा स्वाध्याय समजावून घेणार आहोत. प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. चिमणी शहरापासून दूर राहते ती ठिकाणे: जंगलात, शेतात, गावात. प्रश्न दुसरा, परिणाम लिहा. अ. माणसाने सिमेंटच्या इमारती बांधल्या. परिणाम: चिमण्यांची घरटी बांधण्याची ठिकाणे कमी झाली. आ. आजोबांनी शेतात नैसर्गिक खते वापरली. परिणाम: पक्षी व इतर जीवांना सुरक्षित वातावरण मिळाले. पुढचा प्रश्न विचार करा व सांगा. यातील प्रश्न पहिला, पक्षी नसतील तर काय होईल? तुमचे मत सांगा. पक्षी नसतील तर पर्यावरणाचा समतोल बिघडेल, कीटकांची संख्या वाढेल, झाडांच्या बियांचा प्रसार कमी होईल आणि निसर्गाचे मोठे नुकसान होईल. पुढील प्रश्न, पाठातील वाक्यातून तुम्हाला काय समजले? अ. चिमणी आहे तर फक्त ती शहरापासून लांब गेली आहे. उत्तर: चिमण्या पूर्णपणे नष्ट झालेल्या नाही. त्या शहरांऐवजी गावाकडे किंवा नैसर्गिक ठिकाणी राहतात. आ. माणसांची हाव वाढायला लागली. उत्तर: माणूस निसर्गाचा जास्त वापर करू लागला, त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान झाले. पुढचा प्रश्न, पुढील प्रसंगात तुम्ही काय कराल? रस्त्याने जाताना जखमी चिमणी दिसली तर? उत्तर आहे, मी तिला सुरक्षित ठिकाणी नेईन, पाणी देईन आणि पक्षी मित्र किंवा पशुवैद्यकांची मदत घेईन. पुढचा प्रश्न आहे, चर्चा करूया. प्रश्न पहिला, पक्ष्यांचे कमी झालेले प्रमाण व त्याची कारणे या विषयावर गटामध्ये चर्चा करा. तर पक्ष्याचे प्रमाण कमी का झाले? तर त्याची कारणे पुढील प्रमाणे: झाडांची तोड, प्रदूषण, सिमेंटची वाढती जंगले, कीटकनाशकांचा वापर, मोबाईल टॉवरचे वाढते प्रमाण. आता शेवटचा प्रश्न, खेळूया शब्दांशी. चिवचिवाट या शब्दासारखे आणखी काही नादमय शब्द शोधा व लिहा. उत्तर आहे, किलबिलाट, सळसळ, खळखळ, झुळझुळ आणि टपटप. विद्यार्थी मित्रांनो, या धड्यातून काय संदेश आपल्याला मिळतो? पक्षी वाचवा, पर्यावरण वाचवा, निसर्गाशी नाते जोडा. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा स्वाध्याय आवडला असेल, हा व्हिडिओही आवडला असेल. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या मराठी गुरु 1981 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.